नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. वैशाख महिन्यातील सर्वात महत्त्वाची आणि सर्व पापातून मुक्त देणारी एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी. या एकादशीचे नाव ऐकताच आपल्याला भगवान विष्णूच्या त्या मनमोहक रूपाची आठवण येते, ज्या रूपाने त्यांनी असुरापासून अमृताचे रक्षण केले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोहिनी एकादशीची तिथी, पूजाविधी आणि उपवासाचे नियम याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण जाणून घेऊया मोहिनी एकादशीच्या तिथीबद्दल. एकादशी तिथीचा प्रारंभ 26 एप्रिल 2026 रविवारी संध्याकाळी 6:06 होईल. एकादशी तिथीची समाप्ती 27 एप्रिल 2026 सोमवारी संध्याकाळी 6:15 होईल. शास्त्राप्रमाणे सूर्योदयाची तिथी महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे मोहिनी एकादशीचे मुख्य व्रत 27 एप्रिल सोमवारी रोजी केले जाईल. मोहिनी एकादशीचे महत्त्व काय आहे ते पाहूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो मनुष्य ही एकादशी पूर्ण श्रद्धेने पाळतो, त्यांच्या पूर्वजन्मातील आणि या जन्मातील सर्व पापांचा नाश होतो. ही एकादशी केवळ पुण्य देत नाही, तर मनातील अनावश्यक मोह आणि माया दूर करून आपल्याला भगवान श्रीहरीच्या भक्तीकडे घेऊन जाते. ही व्रताची खरी सुरुवात आदल्या दिवसापासून म्हणजेच दशमीपासून होते. दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी सात्विक भोजन करावे. आपले मन आणि इंद्रियावर ताबा ठेवून दुसऱ्या दिवशीच्या उपवासासाठी स्वतःला मानसिकरित्या तयार करावे. एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. आध्यात्मिक प्रगतीसाठी ही वेळ सर्वोत्तम असते. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. पूजाविधी. स्नानानंतर सर्वात आधी आपले देवघर स्वच्छ करून घ्यावे. भगवान विष्णू आणि किंवा बालकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने किंवा शुद्ध जलाने अभिषेक करावा. भगवंताला पिवळे फुले, ऋतुफळे आणि विशेषतः तुळशीचे पाने अर्पण करावीत. संकल्प. हातात थोडे जल घेऊन, प्रभू मी आज तुमचे मोहिनी एकादशीचे व्रत करत आहे ते स्वीकार करा, असा संकल्प करून ते जल तुळशीच्या चरणी अर्पण करावे. तुळस पूजनाचे विशेष नियम. एकादशीला तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून तिला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. पण एक गोष्ट खास लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तिची पानेही तोडू नयेत. केवळ तिची मनोभावे पूजा करावी. नामस्मरण आणि सात्विक आचरण. हा संपूर्ण दिवस भगवंताच्या नामात घालवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. वेळ मिळेल तसे भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी कोणाबद्दलही वाईट विचार करू नये किंवा रागवू नये. तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार उपवास करू शकता. पहिला म्हणजे निर्जल, पाणी न पिता केलेला उपवास. दुसरा सजल, म्हणजे फक्त पाणी पिऊन केलेला उपवास. आणि तिसरा म्हणजे सफल, पाणी, दूध आणि फळे घेऊन केलेला उपवास. पण लक्षात ठेवा, या दिवशी तांदूळ किंवा अन्नाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे. रात्रीचे जागरण. एकादशीची रात्र भजनासाठी आणि कीर्तनासाठी असते. शक्य असल्यास रात्री जागरण करावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही उपवास नक्कीच करू शकता. फक्त मूर्तीला स्पर्श न करता मानसिकरित्या जप आणि कथा श्रवण करावी. पारण. व्रत सोडण्याची योग्य वेळ. व्रताची सांगता पारणाने होते. हे व्रत सोडण्याची योग्य वेळ 28 एप्रिल 2026 मंगळवारी सकाळी 5:43 ते 8:21 या दरम्यान आहे. या शुभ वेळेतच व्रत सोडावे, तरच आपल्याला एकादशीचे पूर्ण फळ मिळते. जर दुसऱ्या दिवशी तुमचा दुसरा एखादा उपवास असेल तर देवाला तांदळाचा दाणा अर्पण करून तो ग्रहण करावा आणि आपले पारण पूर्ण करावे. मंडळी, अशा प्रकारे मोहिनी एकादशीचे व्रत केल्यास तुमच्या जीवनात सुख शांती येईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.